सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी। तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। वटपौर्णिमा प्रबोधन सायकल रॅली। वटपौर्णिमेनिमित्त आज पलूस शहरातून विविध सामाजिक संस्थांची प्रबोधनपर सायकल रॅली। आज सकाळी पलूस शहरातून वटपौर्णिमेनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या वतीने संयुक्त प्रबोधनपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीत शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका पलूस, पलूस सायकलिंग क्लब पलूस, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड या संस्थांचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीचे उद्घाटन सकाळी 6 वाजता पलूसच्या वृत्तपत्र विक्रेत्या वनिता यशवंत कदम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या कार्याध्यक्ष कल्पना मलमे यांनी एक वडाचे रोप अनिता कदम यांना भेट देऊन प्रबोधनपर सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली ही प्रबोधनपर सायकल रॅली शहरातून प्रमुख मार्गावरून फिरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आय लव्ह पलूस येथे आली व रॅलीची सांगता करण्यात आली। सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, परंपरेला अर्थ द्या, अंधश्रद्धा दूर करा, सशक्त स्त्री, सक्षम समाज, स्त्रियांचा सन्मान हाच खरा बहुमान या घोषणा देत रॅली पलूस शहरातून फिरली। रॅलीच्या प्रारंभी रॅलीचा उद्देश सांगताना रॅलीचे मुख्य संयोजक हिम्मतराव मलमे म्हणाले की आज वटपौर्णिमेनिमित्त केवळ स्त्रियांनी वडाला पूजणे या गोष्टी न होता परंपरेला छेद देत स्त्रीचा सन्मान वाढावा, वृक्ष लागवडीचे महत्त्व समाजात रुजावे यासाठीची ही प्रबोधनपर सायकल रॅली आहे। यावेळी पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते कॉम्रेड मारुती शिरतोडे, लकी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिनेश बडगुजर आणि पलूस पोलीस स्टेशनचे पोलीस प्रवीण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या रॅलीत हिम्मतराव मलमे, कल्पना मलमे, मारुती शिरतोडे, दिनेश बडगुजर, पुणाजी साबळे, पोलीस प्रवीण पाटील, डॉक्टर संतोष देसाई, महेश मदने, वरदराज मलमे, सचिन निकम, प्रवीण जाधव, रंगनाथ बंगाल, अंबादास गवळी, कैलास मडके, आदित्य माळी, धर्मेंद्र पाटील, कृष्णा केसकर, अथर्व निकम, केतन साबळे, विराज माळी, अथर्व मुळे, प्रणव पाटील, हर्ष पाटील, वेदांत बिळुरे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते। शिवाई प्रबोधन वाचनालय पलूसच्या वतीने संस्थापक अध्यक्ष हिम्मतराव मलमे यांनी सदर वटपौर्णिमा प्रबोधन सायकल रॅलीचे नियोजन केले। आद्यदैवत छत्रपती शिवरायांच्या शिवतीर्थ पलूस या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन मानाचा मुजरा करून आज भारतीय संस्कृतीनुसार अतिशय महत्त्वपूर्ण असा सण की जो स्त्रियांचा एक मानाचा सण मानला जातो। किंबहुना भारतीय संस्कृतीमध्ये अनेक असे सण आहेत की ज्यामध्ये आपल्याला स्त्रियांचा सन्मान, मान आणि त्यांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी जे अनेक सणांची रेलचेल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये झालेली आहे आणि त्यातूनच एक सण म्हणजे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचा मान, सन्मान आणि त्यांच्या प्रतिष्ठेला उंचावणारा हा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा सण आहे आणि या सणाचं औचित्य साधून शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं त्याचबरोबर पलूस सायकलिस्ट क्लब आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन पलूस तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एक अनोखा असा वेगळ्या अर्थाने एक वटपौर्णिमेच्या प्रबोधनपर सायकल रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या सायकल रॅलीच्या माध्यमातून वटपौर्णिमा हा केवळ स्त्रियांच्या सन्मानासाठी केवळ वडाच्या झाडाला पूजा करून किंवा केवळ वडाच्या झाडाला फेऱ्या मारून पुरेसं नाही, तर या वटसावित्रीच्या आणि त्याचबरोबर सत्यवानाच्या कथेप्रमाणे जर आपण बघितलं तर त्यामध्ये असणारे जे काही महत्त्वपूर्ण असणारे जे संस्कार आहेत त्या संस्काराचं कुठंतरी प्रबोधन व्हावं आणि या स्त्रियांना समाजामध्ये असणारं जे काही स्थान आहे ते अधिक उंचावं यासाठी म्हणून आजच्या या प्रबोधनपर वटपौर्णिमा प्रबोधनपर सायकल रॅलीचं पलूस नगरीच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या वटपौर्णिमेच्या निमित्तानं असणारे जे काही गैरसमज आहेत तेही समाजासमोर यावेत, संस्कारक्षम पिढीसमोर यावेत आणि भविष्यातील जे संस्कारक्षम पिढी आहे त्यातून आपल्याला त्यांचं उद्बोधन करता यावं, त्यांना मार्गदर्शन करता यावं, जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीमध्ये महत्त्वपूर्ण अशा काही गोष्टी आपण या ठिकाणी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय। वृक्ष जपा, स्त्री सन्मान वाढवा, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, सशक्त स्त्री, सशक्त समाज,
परंपरेला अर्थ द्या, अंधश्रद्धेला दूर करा आणि स्त्रियांचा सन्मान हाच खरा बहुमान ही संस्कृती घेऊन आज या प्रबोधनपर सायकल रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा या प्रबोधन रॅलीमध्ये या प्रबोधन रॅलीची जी सुरुवात आहे ती एका स्त्रियांचा सन्मान या ठिकाणी करणारा आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या एका गोष्टीने आपण या ठिकाणी करीत आहोत. खरं तर वटपौर्णिमाचा हा सण स्त्रियांनी वडाला जाऊन पूजणं आणि त्या वडाच्या भोवती फेऱ्या मारणं, एकूणातच त्या निसर्गाची पूजा करणं हा जो काही भाग आहे तो आपण या माध्यमातून या ठिकाणी घेतलेला आहे. तर शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या कार्याध्यक्षा कल्पना मलमे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर पलूस नगरीतील एक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आणि एक सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आदरणीय अनिता कदम मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तर कल्पना मलमे यांना या ठिकाणी मी विनंती करेन त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची प्रबोधन रॅलीची सुरुवात ही स्त्रियांचा मान सन्मान आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणारं एक जे आपण माध्यम समजतो किंवा ज्याचं रूप मानतो ते एक रोप देऊन अनिता मॅडम यांचा त्यांनी सन्मान करावा अशी मी सर्वप्रथम विनंती करतो या ठिकाणी. आणि या रॅलीसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या प्रशालेचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज प्रशालेचे आदरणीय पर्यवेक्षक दिनेश बडगुजर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. पलूस सायक्लिस्ट क्लबचे आमचे आदरणीय सचिनदादा निकम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेहमीच शांतता आणि सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध असणारे आणि सामाजिक कार्यामध्ये त्याचबरोबर क्रीडा या क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे ते पोलीस आदरणीय प्रवीणभाऊ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर नेहमीच वेगवेगळ्या आपल्या लेखनाच्या माध्यमातून आणि आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करणारे आदरणीय मारुती शिवतोडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी भरपूर असे पलूस सायक्लिस्ट क्लब त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय यांचे भरपूर सदस्य या ठिकाणी आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी मी या ठिकाणी मुद्दामहून टाळतो आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर संस्कारक्षम अशी मुलं या ठिकाणी आहेत की जे भविष्यातला आपला देशाचा मूलभूत आधार असणार आहेत आणि त्यांच्यामध्ये ही संकल्पना रुजावी म्हणून या वटपौर्णिमा प्रबोधनपर सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. ही रॅली जी आहे ती पलूस नगरीतील संपूर्ण नगराला पलूस नगरीला या ठिकाणी फेरी मारून आयोजित केली जाते आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे. त्यानिमित्तानं मी आदरणीय मारुती शिवतोडे सरांना एक दोन शब्द आणि त्याचबरोबर प्रवीणभाऊ पाटील यांना या ठिकाणी एक दोन शब्द आणि आदरणीय दिनेश बडगुजर सर यांना एक थोडक्यात आपल्या एक दोन शुभेच्छा म्हणून त्यांनी या वटपौर्णिमेच्या निमित्तानं बोलावं अशी विनंती करतो. आज या ठिकाणी आपल्या पलूसमधील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शिवाई प्रबोधन संस्था त्याचसोबत पलूसमधील सर्व प्रतिष्ठित सायकल प्रेमी यांनी वटसावित्री पौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त त्या प्रबोधनपर रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्या रॅलीचं मी स्वागत करतो आणि रॅली व्यवस्थित पार पाडावी या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. छान. नमस्कार. आज शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन पलूस तालुका आणि सायकलिंग क्लब पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेच्या निमित्तानं जो एक हा अनोखा उपक्रम घेतला त्याला सर्वप्रथम मी या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो. कारण वटपौर्णिमा हा सण केवळ स्त्रियांनी वडाला 7 फेऱ्या मारायच्या आणि आपल्याला पती साथ त्यांनी मिळावं असं अभिवचन घ्यायचं ही परंपरा जी आजपर्यंत आलेली आहे त्याला छेद देणारं इथून पुढच्या काळामध्ये काम घडावं या उद्देशाने ही प्रबोधन फेरी आहे. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.